नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे लावण्याने वल्लरीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, मामी खरंच तुम्ही खूपच जास्त ग्रेट आहात. तुम्ही किती छान आयडिया केली तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे त्या ईश्वरी देसाईची पत्रिका बदललीत आणि तिची पत्रिका सेम टू सेम माझ्या नावाने बनवलीत आणि मग इथे आता माझ्या नावाची पत्रिका आणि इथे ARच्या नावाची पत्रिका जुळवून तुम्ही खूपच मोठं काम केलेलं आहे. म्हणजे तुमच्या या डोक्यामध्ये जी काही आयडिया आली आहे ना, ती खूपच छान आहे. आता ईश्वरी देसाई आमच्या दोघांच्या मध्ये कधीच करणार नाही, बरोबर ना? तेव्हा वल्लरी म्हणते, लावण्या तू ईश्वरीची काळजी आता अजिबात करू नकोस. त्या लोकांना आता मी असा काही त्रास देण्याचं ठरवलं आहे ना, की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा ते आपल्याजवळ पोहोचू शकत नाही. तेव्हा वल्लरी इथे म्हणत असते, अगं लावण्या असा घाव घातला आहे ना त्यांच्यावरती की त्यांना आता इकडे आपल्या घरी यायलासुद्धा वेळ मिळणार नाही आहे. तेव्हा लावण्या म्हणत असते, मामी अहो असं केलं तरी काय तुम्ही? तेव्हा वल्लरी म्हणत असते, अगं लावण्या वल्लरी म्हणतात मला वल्लरी. ती ईश्वरी देसाई हिने अजून मला ओळखलेलं नाही आहे. तिच्या आत्याने कितीतरी वर्षांपूर्वी आहे ना कर्ज घेतले, ते कर्ज अजून फेडलेलं नाही आहे. तेव्हा मी इथे काही लोकांना त्यांच्या मागावरती पाठवले, नोटीस पाठवायला सांगितले. आता नोटीसच्या अनुसार त्यांना लवकर ते कर्ज फेडावं लागणार आहे. मग आता त्यांच्या कर्जामध्ये ते लोक असे काही बिझी होऊन जातील की त्यांना ते पैसे फेडता फेडता नाकीच 9 येतील. मग ते बरोबर या सगळ्यापासून दूर राहतील की नाही? तेव्हा इथे लावण्या म्हणते, थँक्यू मामी, थँक्यू सो मच. तुम्ही हे असं केलं नसतं ना तर कदाचित मी ARच्या असं म्हणाल्यानंतर अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, काय ARच्या का? तेव्हा इथे लावण्या गप्पच बसते. ती म्हणणार असते की मी ARच्या जवळ जाऊ शकते, त्याच्या मनामध्ये जागा निर्माण करू शकते. पण तेवढ्यातच तिथे अर्णव आल्यामुळे इथे आता लावण्या गप्पच बसलेल्या असते. लावण्या तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, लावण्या काय विचारतोय मी? AR काय? ARच्या जवळ काय असं म्हणाली होतीस ना? तेव्हा लावण्या म्हणते, नाही AR, अरे असं काय नाही आहे. पण तुला माहिती आहे का, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय गुड न्यूज आहे? तेव्हा लावण्या म्हणत असते, AR मागच्या मंथमध्ये आपल्या इथे कितीही थोडंफार नुकसान झालं असलं, थोडंसं ब्लम्स झालं असलं तरीसुद्धा यावेळेला आपला या महिन्यामधला नेट प्रॉफिट खूपच जास्त आहे असं ती म्हणत असते. खूपच आनंदाची बातमी आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? नाही खरंच खूपच छान आणि आनंदाची बातमी आहे ही. सगळ्यांना ऐकून आनंदच होईल. तेव्हा लावण्या म्हणत असते, माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंद म्हणजे तुझा महत्त्वाचा आहे. तुला झाला आहे ना आनंद? तेव्हा इथे लावण्या म्हणते, मग काय करायचं यार, सेलिब्रेट तर केलं पाहिजे. हे बघ आपलं कामसुद्धा आता होत आलं आहे आणि मला असं वाटते स्टाफसुद्धा लवकर जाईल. तेव्हा आपण एक काम करूया, आपण दोघेसुद्धा आहे ना कुठेतरी बाहेर जाऊया, कॉफी घ्यायला जाऊया का एखाद्या कॅफेमध्ये? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, लावण्या हे बघ माझं खूप काम आहे, त्याच्यामुळे मी कुठेही आता सेलिब्रेशनला येऊ शकत नाही आणि माझा तो मूडसुद्धा नाही आहे. तेव्हा मी कुठेही येणार नाही आहे, मला सेलिब्रेशन वगैरे करायचं नाही. तेव्हा लावण्या म्हणते, AR अरे असं काय करतोयस? एवढी मोठी आनंदाची बातमी आहे आणि जर सेलिब्रेशन केलं तर काय बिघडलं? हे बघ मला आहे ना तू आधीसारखा हवं आहेस. तू इतका का चेंज झाला आहेस? हे बघ तुझ्या आयुष्यामध्ये जी माणसं आहेत त्यांच्यासाठी तरी तू आनंदी राहा ना, की जे लोक गेलेत त्याचं दुःख तुला जास्त आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, लावण्या प्लीज नको त्या गोष्टी इथे आता उकरून काढू नकोस. आणि मी सांगतोय ना तुला की मला कुणाच्याही जाण्याचं दुःख नाही आहे आणि तू प्लीज आता सेलिब्रेशनचं वगैरे इथे काढू नकोस. मला माझी अशी खूप कामं आहेत, त्याच्यामुळे मी कुठेही येणार नाही आहे. तेव्हा लावण्या म्हणत असते, AR तू किती नाही म्हणालास ना तरी तू आज हल्ली खूपच जास्त डिस्टर्ब असतोस. तुझं कामाकडे आता लक्षसुद्धा कमी असतं आणि आता काम करायला लागल्यावरती फक्त आणि फक्त कामाचा विचार करतोस, बाकी कुठल्याही गोष्टीचा नाही. तेव्हा मी तुला म्हणते की हे बघ AR तू पूर्वीसारखा हो ना. तू असं का वागतोयस हल्ली? तू पूर्वीचा ARच खूप छान होतास. प्लीज हे चेंजेस तू कर. कंपनीसाठी ऑफिससाठी तुझ्यामध्ये चेंजेस होणं गरजेचं आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, लावण्या मला तुझ्यामध्ये बोलण्यात
आता अजिबात रस वाटत नाही आहे. तू कशाला ह्या जुन्या गोष्टी काढतेस? आणि हे बघ, माझ्यामध्ये काही बदल वगैरे होणार नाही आहे. मी जसा आहे मी तसाच राहणार आणि मी जसा होतो मी तसाच आहे. माझ्यामध्ये काही बदल झालेत असं मला तरी वाटत नाही. तेव्हा लावण्य म्हणते, ए यार, अरे बघ तू स्वतःकडे. खरंच लुक एट युअर सेल्फ. तुझ्यामध्ये किती चेंज झाला आहे. आधीचा ए आर आणि आताच्या ए आरमध्ये किती फरक आला आहे हे तुला जाणवेल. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, ए यार, तू कितीही नाही म्हणालास ना तरीसुद्धा तुझ्यामध्ये खूप जास्त बदल झाला आहे. पण काही हरकत नाही. लवकरात लवकर तुला तुझ्या मूळ स्वभावात कसं आणायचं, तुझ्यामध्ये ते कसे चेंजेस घडवायचे ना, हे मी बरोबर करेनच. आणि आता मी तुझी होणारी बायको आहे, त्याच्यामुळे माझं तर तुला ऐकावंच लागणार आहे, नाही का? कारण काय, इथे आता ईश्वरी देसाईचे गुण अर्णवबरोबर जुळत नसतात, तर लावण्याचे जुळत असतात. ईश्वरी देसाईची पत्रिका, तिथे फक्त लावण्याचं नाव बदललेलं असतं, त्याच्यामुळे इथे तिची पत्रिका आणि अर्णवची पत्रिका व्यवस्थितरित्या जुळलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी आता विचारात बसलेल्या असतात. कारण का आजीलासुद्धा अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण एकमेकांना खूप अनुरूप आहेत असं आजीला नेहमीच वाटत असतं. त्या दोघांचं लवकरात लवकर लग्न व्हावं ही इच्छा आजीचीच असते. आणि म्हणूनच इथे आजीच्या इच्छेखातर मामा आणि त्याचबरोबर अंजली दोघांनीही अर्णव आणि ईश्वरीमध्ये इंटरेस्ट घेतलेला असतो. तेव्हा इथे आजीला आठवत असतं की जेव्हा ईश्वरी मंदिरामध्ये भेटलेली असते तेव्हा ती आजीला म्हणत असते, माझे बाबा नेहमी म्हणतात, पैसे थोडे कमी कमावले तरी चालतील, पण प्रामाणिकपणा सोडायचा नाही. त्यानंतर इथे आता आजींची सुद्धा ती व्यवस्थित काळजी घेत असते. त्यांच्याबरोबर भरभरून गप्पा मारत असते. त्यानंतर आरतीचं ताट देत असताना इथे ती आता दोघेजण एकाच आरतीच्या ताटाला हात लावतात. तेव्हा इथे अर्णवमध्ये झालेले हे बदल आजीला फार आवडत असतात. ज्या वेळेला इथे ईश्वरी अर्णवला सांगते की पूजेसाठी हात जोडायचा आहे, तेव्हा अर्णव इथे हातसुद्धा जोडतो. तिचं सगळं म्हणणं तो अगदी व्यवस्थित गुड बॉयसारखं ऐकत असतो. त्यामुळे इथे आजीला त्या गोष्टी आठवत असतात. आजी म्हणत असते की देवा, अरे हे सगळं काय आहे? माझ्या अर्णवच्या आयुष्यामध्ये इतकी छान मुलगी येणार होती. मला तर घरामध्ये सून म्हणून तीच आवडली होती. माझ्या घराला घरपण आणेल, त्याचबरोबर माझं घर एकत्र टिकून ठेवेल, हे सगळे गुण मला ईश्वरीमध्ये दिसत होते. आणि त्याचबरोबर अर्णवला सांभाळणारी, त्याचं घर सांभाळणारी, त्याचबरोबर त्याचं डाएट सांभाळणारी अशी मुलगी या घरामध्ये आली असती तर अर्णवबरोबर आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता. तेव्हा ती म्हणते, देवा, इथे आता अंजली जे काही बोलते ना तसंच होऊ दे. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण एकमेकांना आवडत असतील तर छानच गोष्ट आहे. तेव्हा मी म्हणते, अंजलीच्या मनासारखं होऊ दे. ते दोघेजण एकत्र येऊ दे, एवढंच हवं आहे मलासुद्धा काय हवं आहे? मुलांचं भलं एवढंच तर हवं आहे ना मला. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी काय झालं आहे गं? कसला विचार करते आहेस? तेव्हा आजी म्हणते, नाही रे, काही नाही, मी कसलाही विचार करत नाही आहे. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळत नाही आहे म्हणून तुला टेन्शन आलं आहे ना. आणि इथे आता लावण्याची पत्रिका अर्णवबरोबर जुळले याचंसुद्धा तुला टेन्शन आलं असेल, नाही का? तेव्हा आजी म्हणते, नाहीतर काय, अगं लावण्याची पत्रिका अर्णवबरोबर जुळेल या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता. आणि ज्याचा विचार केला नव्हता त्या गोष्टी घडत आहेत, आणि विचार केला होता त्यातलं काहीच घडत नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी मी काय म्हणते, मला खरंच असं वाटतंय गं, काहीतरी ना गडबड झाली. अगं ईश्वरी आणि अर्णव हे दोघांना किती अनुरूप आहेत. या दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल काय आहे हे आपल्याला बरोबर माहिती आहे. मग जर इथे पत्रिका जुळत नाही आहेत म्हणून त्या दोघांना एकमेकांपासून कायमचं तोडून टाकायचं, ही गोष्ट काही माझ्या मनालासुद्धा पटत नाही आहे. आपण काय करूया, आपण एक काम करूया, त्यांच्या दोघांच्या पत्रिका आहे ना पुन्हा एकदा जुळवूया. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही रे, आता त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. कारण का, आपले गुरुजी आहेत ना, एकदाच पण व्यवस्थितरित्या पत्रिका जुळवतात आणि ह्याचा अनुभव आपल्याला आहे, बरोबर की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, नाहीतर जाऊ दे अंजली, मी काय म्हणते, तुझ्या बोलण्यातसुद्धा तथ्य आहे. म्हणजे इथे अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जर जुळली तर माझ्यापेक्षा दुसरा आनंद कुणाला होणार आहे. तेव्हा आपण एक काम करूया, आपण त्या दोघांच्या पत्रिका आहे ना पुन्हा जुळवूया
आणि तसं करण्याच्या आधी आहे ना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ही कळली पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते काय? तेव्हा आजी म्हणते की अर्णवच्या आणि ईश्वरीच्या मनामध्ये एकमेकांबद्दल काय आहे ना हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे का? ते दोघेजण एकमेकांना लाईक करतात का? हे तरी निदान आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हाच तर आपण काही गोष्टींचा विचार पुढे जाऊन करत असतो ना. तेव्हा ते दोघेजण आता एकमेकांच्या प्रेमात आहेत की नाहीत ते आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मामा म्हणतात की तू अजिबात काळजी करू नको आजी, हे बघ सगळं काही ठीक होईल आई, तू अजिबात काळजी करू नको. अर्णव आणि ईश्वरी यांच्या पत्रिका नक्की जुळतील. त्यानंतर इथे आता ईश्वरी खूपच जास्त बोलत असते आणि त्याचबरोबर आजीने इथे आता मामांना एक जबाबदारी दिलेली असते. ती म्हणते की अविनाश एक काम कर, तू इंदोरला जा आणि तिथे जाऊन आहे ना आपल्या इथे घरच्या देवाला आता अभिषेक कर. अभिषेक केलास ना तर मला असं वाटतं आहे सगळ्या गोष्टी आहेत ना सोप्या होऊन जातील. तेव्हा तू आता इंदोरला जा आणि अभिषेक कर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की आई अगं बघ ना तू, म्हणजे आता मी नोकरी शोधते आहे. नोकरी शोधत असताना या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये ज्या लोकांना 15-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या लोकांसाठी इथे नोकऱ्या आहेत आणि मला ज्या पद्धतीची नोकरी हवी आणि काम करायचं आहे तसं तर ऑफिस इथे मुंबईमध्ये नाहीच आहे पण मुंबईच्या बाहेर आणि तिथे मला जाता येणार नाही आहे. तेव्हा आता मला कुठे सापडणार आहे जवळच नोकरी. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते ईश्वरी अगं तू शोधत राहा, तुला एक ना एक दिवस यश नक्की येईल, तुला चांगला जॉब नक्की मिळेल, काळजी करू नको. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली आलेली असते. अंजली आल्यानंतर ती म्हणते येऊ का आत? तेव्हा इथे लगेचच ईश्वरी म्हणत असते अंजलीताई तुम्ही या ना, या प्लीज या, बसा ना तुम्ही. तेव्हा इथे ईश्वरीची आई काही अंजलीला ओळखत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते आई अगं या अंजलीताई अर्णव सरांच्या बहीण आणि खूप चांगल्या आहेत या. तेव्हा इथे आता वल्लरी हिला आता याबद्दल काही माहिती नसतं की या दोघांचा मामाचा आणि अंजलीचा आता प्लॅन काय आहे. त्या दोघांना काही करून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणायचंच असतं. त्यामुळे इथे आता ईश्वरी जी आहे ती सुप्रियाबरोबर अंजलीची ओळख करून देते, तिचा स्वभाव सांगते किती प्रेमळ स्वभाव आहे ते. त्यानंतर इथे आता अंजली म्हणत असते अगं माझं इथेच एक काम होतं ना जवळ, मी ह्याच एरियामध्ये आले होते. तेव्हा आजी म्हणाली की याच एरियामध्ये ईश्वरीसुद्धा राहते, म्हणून मग मी विचार केला की इथे आता आली आहे तर ईश्वरीला भेटूनच जाते, म्हणून मी या ठिकाणी आले होते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अंजलीताई ह्या माझ्या आई. तेव्हा अंजली म्हणत असते की हो, त्यांना बघितल्यानंतर मी ओळखलं, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला काकू, खरंच सांगते. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते हो ना, तुम्हालासुद्धा भेटून मला खूप छान वाटलं. अर्णव मध्ये मध्ये असा येत असतो कधी कधी. तेव्हा अंजली म्हणत असते हो ना. तेव्हा इकडे आता तुम्हालासुद्धा भेटायचं होतं म्हणूनसुद्धा कदाचित मी इथे लगेचच आले. तेव्हा तुम्हाला भेटून मला खरंच खूप छान वाटतंय असं आता अंजली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही इथे सहजच आलात ना? तेव्हा ती म्हणते हो ग अगदी सहजच. तेव्हा ती म्हणते तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करते. तेव्हा इकडे अंजली म्हणते हो, काकूंच्या हातचा चहासुद्धा घ्यायचा आहे ना मला, कारण का तुमच्या हातचा चहा खूप छान असतो असं मला कळलं आहे. कारण आमचा चिंटू हा कधीही चहा न पिणारा माणूस, तुमच्या चहासाठी त्याने चहा प्यायला सुरुवात केली, मग आता चहा तर प्यायलाच हवी ना. तेव्हा सुप्रिया म्हणते तुला तर मी जेवल्याशिवाय आता कुठेही घालवणार नाही आहे, तुम्ही दोघीजणी गप्पा मारत बसा, मी लगेचच जेवण तयार करते, जेवल्याशिवाय कुठे जायचं नाही असं आता सुप्रिया म्हणत असते. त्यामुळे इथे सुप्रिया आता जेवणाच्या तयारीला लागते, यासाठी गरमागरम चहासुद्धा बनवणार असते. त्याचबरोबर इथे मामा आता निघालेले असतात इंदोरला जायला, कारण कुळदेवतेला इथे आता पूजासुद्धा करायची असते. त्यामुळे इथे मामांना पाठवण्यात येत असतं, जेणेकरून इथे आता ईश्वरीच्या पत्रिकेमध्ये जे काही अडथळे आहेत ते सुद्धा दूर व्हावेत आणि इथे अर्णव आणि ईश्वरीचं सगळं काही चांगलं व्हावं अशी इच्छाच आजीची असते. त्यामुळे इथे आजी आता सगळं चांगलं व्हावं यासाठी देवाला प्रार्थना करत असतात. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की ठीक आहे, बघितलं ना तुम्ही, इतके प्रयत्न केलेत पण शेवटीला काय झालं, ईश्वरीच्या बाबतीत
काय मस्त तोंडावरती पडलात ना तुम्ही सगळेजण. छान. तुमच्या सगळ्यांचा खूपच छान असा पचका झालेला आहे. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळते का? म्हणजे आता एवढा मोठा दुःखाचा दिवस, तरीसुद्धा या दिवशी तुझं असं बोलणं, मला तुमच्याकडून ही काही अपेक्षा नव्हती. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा मला अजिबात नव्हती. तेव्हा ती म्हणते, का? तुमच्या मनासारखं नाही झालं, माझ्या मनासारखं झालं म्हणूनच ना. जे मला हवं होतं तसंच झालं. शेवटीला पत्रिका कोणाची जुळली? तर इथे लावण्य आणि अर्णवची. ईश्वरीची पत्रिका जुळलीच नाही. आता तरी तुम्हाला कळलं असेल ना की ते दोघेजण एकमेकांना अनुरूप नाही आहेत, बरोबर ना. शेवटीला तुमच्या मनासारखं नाही तर माझ्या मनासारखं झालं. तेव्हा इथे मामा म्हणतात की तुझ्या मनासारखं झालं की तू तुझ्या मनासारखं करवून घेतलंस, याचा तू जरा विचार कर ना. तेव्हा इकडे मामा म्हणतात, हो, तू सांगायची गरज नाही आहे मला. मी सगळ्याचा विचार करून ठेवला आहे. मला वेळ आली ना तर मी आत्तासुद्धा निघेन, कळलं ना तुला. आणि मला कुणीही थांबवू शकत नाही आहे, मला अडवू शकत नाही आहे, असं आता इकडे वल्लरी म्हणत असते. तेव्हा मामांना तिचा हा स्वभाव अजिबात आवडत नाही, कारण ती प्रत्येक वेळेला असं काहीतरी टोचून बोलत असते, जेणेकरून त्यांना इतका राग येत असतो की तिचं तोंडसुद्धा त्यांना बघायची आता इच्छा राहिलेली नसते. तेव्हा इकडे वल्लरी म्हणते की काय करायचं आहे ते करा, कितीही ओरडा, त्याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा त्याला जे करायचं आहे तो तेच करणार. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये तर अंतर्निर्माण झालेलंच असतं, कारण अर्णवला माहितीच नाही आहे की ईश्वरी इंदोरला परत केलेली नाही आहे. ईश्वरी मुंबईमध्येच आहे ही गोष्ट अजून अर्णवला माहिती नाही. तो त्या विचारांमध्येच आहे की ईश्वरी निघून गेली, ईश्वरी मला सोडून गेली. आणि इथे तर काय प्रेक्षकांनो, अंजली आता ईश्वरीला भेटायला आलेली असते आणि ईश्वरी छान तिच्याबरोबर गप्पा मारत बसलेली असते. तेव्हा इथे अंजली मनामध्ये विचार करत असते की काय करू, ईश्वरीला डिरेक्टली असं कसं विचारू, तिच्या मनामध्ये नक्की काय आहे ते सुद्धा मला कळलं पाहिजे ना. तेव्हा इकडे अंजली आता विचार करते की विचारू का इथे ईश्वरीला, तिच्या मनामध्ये अर्णवबद्दल काही आहे का ते तरी कळेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेचच अंजली तिच्याकडे बघते आणि म्हणत असते की ईश्वरी, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, बोला ना ताई. तेव्हा ईश्वरी म्हणते, कसं बोलू, मला खरंच काही कळत नाही आहे. आणि इथे आता ती तिच्याकडे बघत बसते आणि म्हणते की ईश्वरी, तुला मी आता स्पष्टपणेच विचारते, अर्णवबद्दल तुला काय वाटतं गं? अर्णव तुला आवडतो का? तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय आहे ते तरी मला कळू दे. तेव्हा इकडे आता अंजली म्हणते, सांग ना ईश्वरी, तुला अर्णव आवडतो का? तुझं प्रेम आहे का त्याच्यावरती? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, अहो हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे आता अंजली म्हणते, का मी जे काही बोलते ते चुकीचं आहे का? अर्णवच्या मनामध्ये तुझ्याबद्दल थोडंफार काहीतरी आहे, त्याच्या मनामध्ये फिलिंग्ज आहेत, हे मला कळलं आहे. पण तुझ्या मनामध्ये नक्की काय चालू आहे ना, हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. आणि ती म्हणूनच स्पष्टपणे तिला विचारते की मला सांग ना, तुझ्या मनामध्ये अर्णवबद्दल काय आहे? तुला तो आवडतो का? तुझं प्रेम आहे का त्याच्यावरती? मग तसं जर असेल तर तू त्याच्याबरोबर लग्न करशील का? तेव्हा ती म्हणते, का नाही करणार? अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत, त्यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी मुलींची लाईन लागेल, लाईन. तुम्ही माझंच काय म्हणताय, त्यांच्याबरोबर कुणीही हसत हसत लग्न करेल. तेव्हा इकडे आता ईश्वरीला कळत नसतं की अंजली काय म्हणते. ईश्वरी म्हणते की तुम्हाला हीच इच्छा आहे ना की माझं आणि अर्णव सरांचं लग्न व्हावं, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असं सुद्धा आता इकडे बोललं जातं. इथे आता ईश्वरी तशी बोलत असते. अंजलीला वाटत असतं की खरंच ईश्वरी अर्णववरती प्रेम करते आणि त्याच्याबरोबर लग्न करायला सुद्धा तयार आहे. पण इथे ईश्वरीने ते बघितलेलं स्वप्न असतं, ती स्वप्नात असते आणि स्वप्नात ती आता हरवलेली असते. त्याचबरोबर इथे जेव्हा ती रियालिटीमध्ये येते तेव्हा तिला कळतं की लग्नाचा विषय ईश्वरीसमोर मी अजून काढलेलाच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवसुद्धा बाहेर उभा राहिलेला असतो. तेव्हा तो आजूबाजूला बघत असतो. तिथे जिथे ईश्वरी त्याला दिसत असते त्या ठिकाणी तो तिला बघत असतो. त्यामुळे इथे ज्या वेळेला ईश्वरी आता नाहीसुद्धा म्हणत नाही, होसुद्धा म्हणत नाही,
पण मग आता अंजली कन्फ्यूज झालेली असते. अंजलीला कळत नाही की नक्की तिच्या मनामध्ये चाललंय तरी काय. अर्णवला विचारलं तर अर्णव तरी आता सरळ सोपं साधं असं उत्तर देणार आहे की नाही याचासुद्धा तिला आता विचार हा पडलेला असतो. तेव्हा अंजली इथे फारच टेन्शनमध्ये येते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ईश्वरीने अर्णवला फोन केलेला असतो आणि ती अर्णवला सांगत असते की मी इथे आता इंदोरमध्ये परत आलेली आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग मला का सांगतेस. तेव्हा ईश्वरी इथे म्हणते नाही हो सर, इंदोरला मी जाणार होते पण मी गेलेले नाही आहे. मी तर इथेच आहे ना मुंबईमध्ये. आमचं जाणं कॅन्सल झालं सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग मला आधीच का नाही सांगितलं, माझ्यापासून लपून का ठेवलं. तेव्हा ती म्हणते सर आता आधीच मी तुम्हाला कधी सांगणार होते, आता मी नाही गेले तर त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे, बरोबर की नाही. तेव्हा अर्णवला आता किती फरक पडतो ही गोष्ट ईश्वरीला माहितीच नसते, पण ते अर्णवच्या मनामध्ये आता असते.